सकाळी उठल्यानंतर अचानक हातापायांची ही छोटी बोटे जी आहेत ती दुखायला लागतात आणि इतका त्रास होतो की आपल्याला पेन किंवा ग्लास पकडायला सुद्धा जमत नाही। असं का होतं, अचानक असा त्रास का चालू होतो हे समजत नाही आणि आपण लगेच पेन किलर घेतो। 2 ते 3 दिवस बरं वाटतं, पण परत काही दिवसांनी आपल्याला हा त्रास चालू होतो, याचा रिकरन्स वाढत जातो। आज आपण हेच बघणार आहोत की असा त्रास का होतो आणि त्यावर उपाय काय करावेत। अशीच एक महिला पेशंट माझ्याकडे आली होती। तिचं म्हणणं असं होतं की सकाळी उठल्यानंतर हाताची बोटे आणि पायाची बोटे ही खूप जास्त दुखतात। पहिला हा त्रास काही दिवसांनी होत होता, पण नंतर हा त्रास रोजच व्हायला लागला। सकाळी उठल्यानंतर बराच वेळ ही बोटे जकडलेली असायची। मग थोडा व्यायाम केल्यानंतर, हातपाय मोकळे केल्यानंतर किंवा थोडं शेकल्यानंतर बरं वाटायचं आणि नंतर तिला काम करता यायचं। पण असं का होत होतं हे तिला कळत नव्हतं। यामध्ये हिस्ट्री घेतल्यानंतर तिचे काही हेतू सापडले। यामध्ये सगळ्यात पहिला हेतू होता तो म्हणजे अयोग्य आहार विहार। यामध्ये तिचे जेवणाचे वेळा नियमित नव्हते, त्याचबरोबर ती विरुद्धान्न सुद्धा सेवन करायची। आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा ती संध्याकाळच्या वेळेला पावभाजी आणि त्यासोबतच मिल्क शेक घ्यायची। आयुर्वेदामध्ये दुधासोबत मीठ खाणे वर्ज्य सांगितलेले आहे, त्यामुळेच विरुद्धान्न हे स्लो पॉयझन सारखं काम करते। टॉक्झिन्स ॲक्युमुलेट होतात आणि हळूहळू त्याचे परिणाम दिसायला लागतात। असाच परिणाम या पेशंटमध्ये सुद्धा आढळून आला। जर हा आहार घेतला असता तर त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नव्हता, पण हे ती आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा घेत होती, त्यामुळे तिचं रिकरन्स वाढलं होतं। दुसरा हेतू सापडला ते म्हणजे रात्री जागरण आणि दिवसाची झोप। सकाळी उठल्यानंतर ती भरपूर कामे करायची, त्यामुळे दिवसाची ती 2 ते 3 तास झोप काढायची। त्याचबरोबर रात्री जागरण सुद्धा व्हायचं। दिवसा झोपल्यामुळे तिचा कफदोष वाढत होता आणि रात्री जागरण केल्यामुळे तिचे वात आणि पित्त दोष हे सुद्धा वाढत होते। तिसरा हेतू सापडला ते म्हणजे एक्सेसिव्ह वॉकिंग। सकाळी ती 5 ते 7 किलोमीटर फिरायची आणि संध्याकाळी सुद्धा 5 ते 7 किलोमीटर फिरायची। त्यामुळे तिचं फिरणं हे गरजेपेक्षा खूप जास्त होत असल्याकारणाने वातदोष सुद्धा खूप लवकर बिघडायला लागला। यामध्ये रक्त आणि वातदोष हे दोन्ही बिघडायला लागले। तिच्या त्रासासाठी तिचे वेगवेगळे डायग्नोसिस करण्यात आले, वेगवेगळे ट्रीटमेंट करण्यात आले, वेगवेगळे उपचार करण्यात आले, पण तरीही तिचा त्रास हा काही काळापुरता कमी व्हायचा आणि परत जसा आहे तसा चालू राहायचा। यामध्ये मी तिला सगळ्यात आधी सांगितलं की तुमचे हेतू बंद करा। यामध्ये ती घेत असलेलं विरुद्धान्न हे पूर्णपणे बंद करण्यात आलं। दुसरं, तिची झोप व्यवस्थित करण्यात आली, म्हणजे रात्रीचं जागरण टाळणे आणि दिवसा थकल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं तुम्ही झोपू शकता असं सांगितलं गेलं। आणि तिसरा हेतू जे म्हणजे ती खूप चाल करत होती ते सुद्धा तिचं काही दिवसांपुरतं बंद करण्यात आलं आणि त्यानंतर सुद्धा तिच्या प्रकृतीनुसार तिला जेवढं गरजेचं आहे तेवढंच वॉकिंग करायला सांगितलं। यामध्ये तिचा वातदोष आणि रक्तधातू हा बिघडलेला होता, त्यामुळे आपल्या हाताचे आणि पायाचे सांधे हे टोकाला असल्यामुळे सगळ्यात आधी बिघाड हा तिथे होतो। त्यामुळे वातरक्तासाठी गाऊटसारखी लक्षणे दिसतात। चिकित्सा करत असताना सगळ्यात पहिलं आहे की तिला लंघन करायला सांगितलं। जेवढी कडकडीत भूक लागेल तेवढं जेवायला सांगितलं। यामध्ये फळभाज्या, भात, तूप लावलेली ज्वारीची भाकरी, तांदळाची पेज असा आहार घ्यायला सांगितला। काही दिवस असा आहार घेतल्यानंतर तिची लक्षणे ही कमी व्हायला चालू झाली। मध्ये वातदोष वाढलेला असतो आणि रक्तधातू हे दूषित झालेलं असतं, त्यामुळे अशा पेशंट्समध्ये गुळवेलीचा काढा खूप जास्त उपयुक्त ठरतो। याचे वेगवेगळे टॅबलेट्स म्हणजे गुडूची टॅबलेट किंवा अमृतादी गुगुळ, अमृतारिष्ट यासारखी औषधेही भेटतात, ते तुम्ही वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता। गुळवेल ही वातदोष शामक, रक्तशुद्धी करणारी रसायन स्वरूपाची औषधी आहे, त्याचबरोबर 7ही धातूंचं पोषण करणारी आहे। त्यासोबतच तिला धने, जिरे आणि थोडीशी सुंठ घालून घेतलेला काढा हा तिला दिवसभर घोट घ्यायला सांगितला। त्यामुळे तिचे आमाचं पचन झालं, भूक व्यवस्थित लागू लागली, पचन व्यवस्थित व्हायला लागलं आणि जे पण रक्त तयार होऊ लागलं ते शुद्ध स्वरूपाचं होऊ लागलं। खूप जास्त जेव्हा हा त्रास असतो, खूप दिवसांपासून जेव्हा त्रास असतो, क्रोनिक त्रास असतो, तेव्हा अशा पेशंट्समध्ये पंचकर्म सुद्धा करावे लागतात। त्यासाठी विरेचन आणि बस्ती ही दोन्ही पंचकर्म करू शकता। या उदाहरणामुळे लक्षात आलं असेल की आपल्याला जो पण त्रास होतो त्याचं मूळ कुठे ना कुठे आपले दिनचर्यात असतं। त्यामुळे दिनचर्या कशी पाळावी, काय खावे, काय नको, ऋतुचर्या कशी पाळावी, त्यासाठी तुम्हाला आपल्या पूर्वजांपासून जो शास्त्र चालत आलेलं आहे असा आयुर्वेद माहीत असायला हवे। आणि त्यासाठीच माझा हा प्रयत्न असतो की कमीत कमी आपल्याला जे त्रास होतात ते आपल्याला कशामुळे होतात हे आपल्याला कळायला हवे। त्यामुळेच आपण आपल्याला किंवा आपल्या परिवाराला बरेच आजारांपासून वाचवू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा।